पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी माऊलींचा अखंड जयघोष करीत असतो. तो प्रत्येकाला माऊली म्हणूनच बोलवत असतो. माऊली ही आईला मारलेली अत्यंत प्रेमळ अशी हाक आहे. सकल संत प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचा अंश पाहत असतात. आईचे आणि माऊलीचे प्रेम हे जगातले सर्वात निरपेक्ष आणि व्यापक असे प्रेम आहे. पायी चालत असताना जी सात्विकता दाटून येते, यातून हृदयातील विशालतेतून माऊली म्हणून प्रेमाने जी हाक मारली जाते, त्यातील मार्दव खूप ओढ लावणारे असते. सर्व संतांनी विठुरायाला माऊली म्हटलं आहे. अवघा पालखी सोहळा एकमेकांना माऊली संबोधून लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या प्रेम मायेचा प्रत्यय करून देत असतो. प्रत्येक जण आपल्या उपास्याला पिता मानतात, कोणी प्रियकर मानतात, कोणी सखा मानतात, कोणी स्वामी मानतात. भागवत धर्माला ज्ञानाची बैठक प्राप्त करून देणारे ज्ञानदेव महाराज मात्र प्रियतेची अखेरची सीमा असलेली आत्मा माऊली असे म्हणतात. तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा संसारी कहे. संतांना माऊली हा शब्द अतिशय प्रिय आहे. कारण माऊली ही निष्कपट माय असते. ती लेकरांच्या मध्ये भेदभाव करत नाही. जाने ताने म्हणजे जाणते नेणते असा कधी भेद करत नाही. सर्वांच्यावर समान प्रेम करते. संसारिकांना सुद्धा जवळीक देऊन खांद्यावर घेऊन चालणारे संत आणि विठ्ठल असतात. कसे असतात संत आणि विठ्ठल, कसे असतात तर माऊली म्हणतात, तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली. खरोखर तुझीच कृपा आम्हावर प्रसवली आहे. संत आणि विठ्ठल आपल्या लेकराला पोसण्यासाठी जिव्हारीची गाठी सोडून आपल्या हृदयाचे अमृत पाजत असतात, जेणेकरून लेकरू पुष्ट होईल आणि आनंदानं तृप्त होऊन नाचू लागेल. संत नामदेवरायांचे अभंग तर बालभावाने ओतप्रोत भरलेले आहेत. नामदेवराय, तू माझी माऊली, मी ओ तुझा ताना, पाजी प्रेमपाना पांडुरंगे. नामदेवराय मायलेकरांची अनेक रूपे आमच्या समोर आणतात. हरिणी अंतीचे पाडस आणतात, पक्षिणी अंतीचे पिल्लू आणतात, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या माऊलीची भेटीसाठी सैरभैर झालेली दृष्टी आणतात. घरट्यात पक्षिणीच्या पंखाच्या उभेसाठी आणि तिच्या चोचीतल्या चाऱ्यासाठी असूसलेली पिलाची ती आर्त चिवचिव आणि वनात चुकलेल्या हरणीचा माग काढत निघालेल्या पाडसाची अगदी तडफड, ही वात्सल्याच्या नात्याची आर्तता भक्त आणि उपास्य पांडुरंग यांच्यामध्ये आणून भक्तीला परमप्रेम रूपाचे आयाम बहाल करतात. या वारीमध्ये चालताना एकच आस आहे, ती आहे विठ्ठल दर्शनाची. जसं की नामदेवराय म्हणतात की, प्रभाती चारियासी जाये पक्षिणी, पिलू वाट पाहे उपवासी. तैसे माझे मन करियो तुझी आस, चरण रात्रंदिवस चिंतित असे. पक्षिणी सकाळी चारा आणण्यासाठी गेलीये आणि पिलू दिवसभर इकडे वाट पाहता आहे. पक्षिणीला तिचे पंख आहेत, त्याच्यात बळ आहे, ती समर्थ आहे, पण तिचे पिलू दुबळे आहे. त्याच्या पंखामध्ये ताकद नाहीये, त्यामुळे ते अवघडलेलं आहे. ते तिला शोधू शकत नाहीये. तिने त्याच्या ओढीने परतायला हवे. ती चाऱ्यासाठी गेली आणि ते उपवाशी आहे. त्याची भूक तिनेच जाणायला हवी. घरट्यात दिवसभर वाट पाहणाऱ्या या उपाशी पिलाच्या अक्तिकतेचे स्मरण तिला असायला हवे. असं संबोधन करून विठाई माऊलीचे लक्ष खेचण्याचा ती प्रयत्न करते आहे. संत एकनाथ महाराजांना तर वैष्णवजन हेच आईच्या रूपामध्ये दिसतात. ते आईची उपमा देत असताना मत्स्य असेल तर मत्स्याई म्हणतात, कच्छ असेल तर कच्च्याई म्हणतात, वराह असेल तर वराई म्हणतात, आणि श्रीकृष्ण असेल तर कृष्णाई म्हणतात. आणि याच हाकेने ते विठुरायाला संबोधतात. अशा तऱ्हेनं मराठी संत परंपरा विठ्ठलाला मातृरूपानं अळवीत आहे आणि या वत्सल माऊलीचे स्तन्य पिऊन पुष्टी अनुभवत राहिली आहे. या पुष्टीच्या बळावर कळीकाळाला आव्हान देत जीवन
आनंदाने आणि निर्भयतेने ते जगत आहे. माऊली माऊली माऊली. राम कृष्ण हरी.